देवाने हे जग किती सुंदर बनवलेलं आहे आणि त्याचंच एक उदाहरण आहे. इथं पाहू शकता हे फुलपाखरू इतकं सुंदर छान माझ्या गॅलरीमध्ये आज आलं आणि मला पाहून इतकं छान वाटलं ना, तर इतकं मनमोहक आहे ना हे फुलपाखरू. हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी आता माझ्या ब्लॉगिंगला सुरुवात करत आहे. आमचे जेवण वगैरे झाले. आद्विक झोपलेला आहे आणि तुम्ही पाहिलं सुरुवातीलाच बटरफ्लाय गॅलरीमध्ये इतकं सुंदर बटरफ्लाय मोठं आलं होतं आणि खूप छान होतं. तर मी थोडंसं शूट घेतलं, नंतर त्याला हलवलं, ते उडलं. तर एवढं भारी होतं ना, मला खूप आवडलं. बटरफ्लाय मस्त होतं. आणि अजून तर आज काही कामं माझी चालली आहे हळूहळू. कामं मशीन लावलं आहे फक्त मी. आता हे मशीन लावून दिलेलं आहे मी ते कपड्यांचं. आणि इकडे मस्त म्हणजे झाडं. आणि तुम्हाला दाखवलं होतं ना मागं कळ्या त्या इथल्या. तर बघा इथं पाहू शकता. हे बघा इथे हे 2 आल्या. परत इथं खाली सुद्धा अजून एक कळी आलेली आहे. अजून 2 फ्लावर येतील. तर छान समजतं. आणि हे झाडांना मी कट काल आहे ना काय केले, कट केले जराशे कैचीने, म्हणजे कसं फुटतात हे बघा, असं नवीन नवीन फुटतात मग असं कट केल्यानंतर. म्हणून झाडं कधी पण कट करायची. असं याला पण मी कट केलं. इकडे पण ही झाडांना कट करून दिलेलं आहे. तशी ही झाडं मस्त छान आता ग्रो करत आहे. संध्याकाळी पाणी घालेल आता. तर ना आज काय केलं, मी प्लंबरवाल्याला फोन केलेला होता. तर प्लंबरवाल्याला बोलायचं होतं मला काय करायचं आहे. तर हे मशीन आहे ना, तर जे बोर्ड आहे ना माझं इथलं बोर्ड, ते ह्या साईडला घ्यायचं आहे. म्हणजे ते मशीनचं आहे ना, मशीन त्याचं फ्रंट साईज आपल्याकडे इकडनं येईल. फ्रंट साईड इकडनं आली ना, म्हणून म्हणजे माझं मशीनची जागा तिकडे वाचेल जरा. आणि बऱ्यापैकी तिकडे सरकून जाईल. मी तुम्हाला दाखवते, 1 मिनिट स्टँड लावते, मोबाईल दाखवते. तर मी म्हटलं हे मशीन आहे मशीन. तर ह्या साईडने असं ह्या साईडने म्हणजे ही इथपर्यंत आहे ना, इथपर्यंत हे मशीन येईल. आणि मग इकडे ह्या साईडला ह्या वस्तू ठेवेल. सिलेंडर ह्या बादल्या आहे थोडंफार ह्या ठेवेल. म्हणजे माझी जागा आहे इतकी. तर हा इथून एवढा स्पेस ना पूर्ण मोकळा अजून येईल. म्हणजे मग मला मस्त मोकळा अजून थोडंसं वापरण्यासाठी होऊन जाईल. तर म्हणून म्हटलं मग मी हे करणार आहे. तर काल मी 2-3 दिवसापासून जरा ना कुठे कुठे काय काय मॅनेज करायचं घरामध्ये ना, तर त्याची प्लॅनिंग करते. तर म्हटलं चला आता जरा वेळ आहे ना, तर ह्या गोष्टीकडे लक्ष देऊ आणि थोडंसं चेंज करू घरामध्ये. तर मग काही बदल करणार आहे. तर आता मी हे कधी करणार आहे माझे बदल, तर तुम्हाला दाखवणारच व्हिडिओमध्ये. तर आता हे चेंज करेल. तिथं पण एक ना असा तो वरती जो स्पेस आहे ना, तुम्हाला दाखवते 1 मिनिट. तो जो वरचा स्पेस आहे ना तेवढा तिथे, तर त्या स्पेसला काय करणार आहे, मला बॉक्स करायचा आहे त्या स्पेसमध्ये बॉक्स. आणि तो बॉक्स केल्यानंतर ना मस्त व्यवस्थित तिथल्या खालच्या वस्तू ना माझ्या निम्यावरती मी ठेवून देईल, वरती जातील निघून. तर हे चेंज करणार आहे गॅलरीमध्ये. तर गॅलरी मेक ओव्हर करणार आहे. छोटीशी गॅलरी आहे पण ती मेक ओव्हर करेल आणि छान मस्त डेकोरेट करेल. मी तुम्हाला नक्की दाखवेल मी पूर्ण झाल्यानंतर. त्याच्यानंतर मग मला वेळ आहे तर म्हटलं चला थोडं थोडं ना फ्रीजवरचं पण धूळ बसलेली असते, कधी कधी आपल्याला लक्षात येत नाही. पण फ्रीजवर खूप धूळ होऊन जाते. तर मग हे आपण काय करतो, बाकी क्लिनिंग तर करतोच, पण ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ना आपण क्लिनिंगला घेत नाही. आणि मग एकदम बघितलं का अरे बापरे एवढी धूळ आणि एवढा पसारा, आपण कधी म्हणजे असं वाटतं की आपण आवरतच नाही. मग काय करायचं, आपण किचन, बेड, हॉल म्हणजे ह्या गोष्टी आवरत असतो, नेहमीच आवरतो. पण फ्रीज, बाकीच्या छोट्या छोट्या जे कानाकोपरे असतात ना, ते थोड्याशा लक्ष दिल्या पाहिजे. तर आठवड्यातून एकदा तरी मग हे असं फ्रीजवरच्या वस्तू उचलून पुसून घ्यायचं, कारण त्याच्यावरती अशी धूळ जमा होऊन जाते. तर मी आज तेच करणार आहे. तर म्हटलं चला आज इथलं क्लीन करून घेऊयात. आणि जे रॅक आहे ना जे भांड्यांची, तीसुद्धा क्लीन करून घेणार आहे. त्याच्यावरचे कागद पण मी चेंज करत राहते सारखीच. तर ते लास्टवालं आहे ना ते सुद्धा क्लीन करायचं आहे. तर इथं सोविनियर आहे, तर ते सुद्धा मी पुसून घेतलेले आहे मस्त. तर इथं आहे गोव्याला गेलेलंच आहे, महाबळेश्वरचं आहे. तर आता मी ठरवलं आहे जिथं जिथं फिरायला जाणार आहे ना तिथले सोविनियर ते मी घेणार आहे आणि कलेक्शन करणार आहे. तर नवीन एक माझा हा छंद मी जोपासणार आहेत. तर असं आहे. तर मी पटकन माता इथं पाहू शकता वरचे हे जे कागद आहे ना ते खूप खराब झाले होते. म्हटलं ते काढून टाकूयात. आणि आता मी काय करे, थोडं थोडं आवरायला घेत असते. तर आद्वी, आज एवढं काय टीका लावला तू? आज जिंगल बेल जिंगल बेल पार आले ना आमच्या जय श्री सियाराम काय बोलला तर तू?
तर ते दिवशी नाही ही सायकल आणली, ती एवढी छान आहे ना, क्यूट आहे बघा. आणि हे बघा अद्विक, हे बघा हा, हे बघा याच्या मागे पॅसेज असतात, पण खाली कलर असतं हा ना. हे बघा आम्ही स्कारच घेऊन आले होते. मला न्यू कप बी आहे माहिती का, किती चांगलं न्यू कप आहे. तर नाही हे बघा इथं नाही, हे लाकडी आहे. गणपती येते ना आमच्या घर, मी टिक्का लावलाय. तर खूप क्यूट आहे, मस्त. मला ही खूप आवडली, मस्त. तर आता इथं माझे कपडे पण झाले, तर कपडे झाले वॉश, आणि बरेचसे मी आज कपडे टाकून दिले होते. आता कसं उन्हाळा सुरू झालेला आहे, शर्ट वगैरे असं एक एक गोष्टी आता मी काय करते, वॉश करून ठेवून देणार आहे, आणि मग सर्व पॅक करून एका ठिकाणी ठेवून देईन. तर आता उन्हाळा लागल्यामुळे ब्लँकेटसुद्धा मला एक दिवशी ड्रायक्लीनला द्यायच्या आहे. त्याच खूप जाड आहे, मशीनमध्ये टाकता येत नाही आणि हाताने धुतल्या जाणार नाही एवढं जड, तर त्याच्यामुळे मग मी त्या बाहेर देणार आहे धुण्यासाठी. तर त्या लवकरच आता ते सुद्धा सर्व काम आवरून घेणार आहे मी. सुट्टीचे दिवस लागून आले का म्हणजे कसं त्या गोष्टीकडे मला लक्ष देता येईल. तर इथं पावसाचा शर्क वगैरे मी टाकून दिलेले होते, आणि मी आता हळूहळू प्रत्येक वेळेस मशीनमध्ये टाकते ना, तर बाकीचे कपडेसुद्धा मी काढून टाकून वॉश करून आता ठेवणार आहे, म्हणजे एकदम असं लोड पडत नाही, आणि आपण वेळेच्या वेळी ही कामं केले ना तर व्यवस्थित म्हणजे आपला पसारा पण होत नाही, आणि व्यवस्थित आवरलं जातं सर्व घरातलं, आणि जागच्या जागी वस्तू ठेवून दिल्या की टेन्शन राहत नाही. आता मोठी माझी ट्रॅव्हल बॅग आहे ना, त्याच्यामध्ये मी सर्व माझे स्वेटर्स वगैरे असतात, जॅकेट्स मुलांचे माझे सर्वांचे, असे ते मी पॅक करून ठेवून देत असते. तर आता ते आधी सर्व वॉश करते, हळूहळू वॉश करून झाले की मी एकत्र मग सर्व ठेवून देणार. तर इथं सर्व माझे झाले कपडे. चला मग बोलते मी नंतर तुमच्याशी. खाली सोडून ये जा. चालले ना. अद्विक कुठे चालला पोरगा? तर आज आम्ही तिघच आहे ना, चौघं म्हणून रात्रीच्या जेवणामध्ये फक्त खिचडी बनवून घेतलेली आहे. तर मी आता खिचडी जस्ट टाकले, देवपूजा झाले, आणि बाबा आहे ना गावाला गेलेले 2-3 दिवस, कारण की माझं पण सकाळचं शाळा आहे. तर आता जस्ट माझा स्वयंपाक झालेला आहे, स्वयंपाक होऊन खिचडी टाकली फक्त आज आम्ही. तर बाबा पण गावाला गेले, तुम्ही पाहिलंच. तर माझं कसं सकाळचं शाळा आहे, आणि 2-3 दिवस सुट्ट्या आहे उद्या पण, म्हणजे मुलांना पण सुट्टी होईल, तर 5 दिवस बाबांना म्हणजे गावाला राहता येईल. तर त्याच्यामुळे बाबा म्हणजे बाबा गावाला जाऊन येतील. म्हटलं जाऊ दे, इथं पण कंटाळतात. तर असं आहे. तर आता जेवण वगैरे थोड्या वेळात करू, लवकर आवरू, कारण की मला उद्या शिवजयंती जायचं आहे. आद्विकचं ॲन्युअल डेची प्रॅक्टिस आहे सिम्बॉसिसला, विमाननगरला, तर तो तिकडे जाणार आहे. तर त्याच्यामुळे मग आता पटपट आवरून घेते, कारण की मग त्याला पण सकाळी लवकर सोडायचं आहे स्कूलमध्ये 8:30लाच. तर मी तर काय शिवजयंतीला फक्त जाणार आहे. तर चला मग आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते, आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमची काळजी घ्या. मध्ये बाय.